अरे गप ना आता। अरे कहना क्या चाहते हो? गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मी तुमचं कार्तिक आहे, तुमच्यासाठी घेऊन आले नवीन ब्लॉग। आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होतं आमच्या घरी फिलहाल। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आमच्या घरी फायनली गणपती बाप्पा आलेले आहेत। तर आज आहे गणपती बाप्पाची पूजा। आज बाप्पाला ठेवायचं आहे स्टेजवर। तर तुम्ही डेकोरेशन बघितलं ना, त्याच्यावर ते ठेवायचे। तर फायनली मी इथं आंघोळ करून रेडी झाले। फिलहाल मस्त व्हाईट टी शर्ट घातले आवाजमध्ये। तर जाऊया तिकडे घे पहिले नारळ फोडू का जाऊ। पाठ केवढा अरे त्याच्यावर मी काय बोलते लक्षात आला का? मोकळा असतो असं ना पप्पा ठीक आहे असं असं ठेवू ना। हे बघ ना फक्त बघतो असं बघतो ना हा असं सरळ येऊन नाही गणपती बाप्पा कपडे काय माझ्या घरी येतात नाही काय मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तिथे तर गाइस फायनली स्थापना झाले। पूर्ण प्रसाद बिसाद सगळं मांडलेलं आहे इकडं मामानी। तर आता बाकी आहे आरती। तर आरती करूया चला आता। हाय हाय तर बोला बाप्पा जागा नाही ना, जागा वाचत असतं ना पूजा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आपल्या सर्वांना श्री मध्ये आहे मोदक। सीधा घरी चालतो। आता काय घालत लागेल त्याला बस ना असं ठीक आहे मोकळच पाहिजे बस ना बस मित्रांनो फायनली गणपती बाप्पा
स्टेजवरती बसलेले आहेत. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. सिंहासनावरती विराजमान झालेला आहे. तर काय तर असं वाटते आता थोड्या वेळाने मस्तपैकी तुम्हाला दाखवतो लाईटी पिटी ऑन करून. आणि इथं मामा पूजा करायले. पुढं 5 फळं मोदक घट मांडलेला आहे. इथं मामा हार बनवतोय. फायनली सगळं पूजा झाले. गणपती बाप्पाला स्टेजवर एवढी काय हे करायला मग तू? तर गाईज फायनली तिकडचं सगळं झालंय. गणपती बाप्पाला फायनली सगळं झाले. फ्री प्रेम पूजा बिजा सगळे झाले. गणपती बाप्पांना स्टेजवरती पण ठेवले. तर ते तुम्हाला मी स्टेजवरती ठेवले डेकोरेशन सगळं झाले. फायनली फक्त आरती बाकी. तर इकडं आता जरा निवडचं काम चालू आहे स्वयंपाकाचं. तर मी आलो इकडं आम्ही जेवण करून घेतो. तर जेवणामध्ये पण काय काय तेच पण सांगतो. आणि गणपती बाप्पाचा निवद दाखवल्याच्यानंतर आरती झाल्याच्या नंतर तुम्हाला देतो एकदम भारीतले 4K वाले सिनेमॅटिक शॉट. तर ते तुम्ही एन्जॉय करा. फिलहाल मी जेवायला बसतो आणि जेवायला काय काय ते सांगतो. जेवणामध्ये आहे मेथीची भाजी, चपाती, पापड, श्रीखंड पण आहे, डाळ, भात आणि चपाती. बस एवढं आहे परफेक्ट. आणि तिथे निवद पण दाखवलंय देवापाशी. मित्रांनो मस्तपैकी फ्रेश झाले. फिलहाल संध्याकाळ घालते. मी दुपारी मस्त झोपलेलो 4-5 वाजेपर्यंत आरामात मस्त झोपून राहते. सकाळी लवकर उठलेलं 7 वाजता म्हणून. तर विला आता चहा पिऊया आणि मग जाऊया तिकडे. असं वाटतं डेकोरेशन. इतनी खुशी मुझे आज तक नहीं। चालू आहे कॅरम. आता पचका झालाय. निघले बाबा. साईडचेच गोटे काढ. गेले असते आता ती पण. तर गाईज गणपतीमध्ये लोक पत्ते खेळतात आणि आम्ही कॅरम बोलते. कॅरम नात करते का? बाहेरच्या मंडळात गेल्यावरती तिथे काय काढल्या तर कवर बाकी. ओ वाय चमकलं. ए खई कवर. आता बदली नका. आता नाचायचं. लाईट लाव.
कसलं वक्त गाणं आहे रे. आणि मामा इथं बसलेत. काय तुम्ही बघितलं गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे समाप्त आणि गणपती बाप्पा स्टेजवरती पण बसलेत आणि असं वाटतंय मस्तपैकी. मेन तर भाई संध्याकाळ झाली आणि आज आमचा पाण्याचा नंबर होता तर आज मी पाणी भरतो. फिलहाल संध्याकाळ झाले, अंधार झालाय बघा. आता चालू झाली आरती तर चला जाऊया तिकडं आणि फील घेऊया आरतीचा. चला टाइम झालाय 8:30. केशापासून थोडी थोडी गोपाशा अंबे तुझा कर्पूराची आरती करूया भावे सद्गुरुला सद्गुरुला तन्मय चिन्मय रूप पाहुणे तर मित्रांनो आरती तर झाली फायनली. फिलहाल मी इकडे आलो एडिटिंग करायला. तर उद्या मी सकाळी तर नाही पण संध्याकाळी एक इंस्टाग्रामवरती रील अपलोड करणार आहे. तर त्या रीलला तुम्ही सपोर्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे तर जावा आणि फॉलो करून घ्या. आणि फिलहाल ब्लॉगला मी इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन आवडला तर प्लीज सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय 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 बाय. चला जाऊया तिकडं आणि काय सीन आहे बघूया. चला. अरे इकडे